वेंकटसाई होंडा न्यू आर्या फाउंडेशन आणि सुहास बापू चाकणकर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने तिथीनुसार शिवजयंती धायरी येथील वेंकटसाई होंडा शोरूम येथे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली। या सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले। सामाजिक ऐक्य आणि युवा पिढीमध्ये शिवविचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला राज भिलारे, दीपक चव्हाण, संतोष कदम, सनी चाकणकर, विक्रम चाकणकर, संदीप चाकणकर, स्वप्नील गायकवाड, संतोष निंबाळकर, धरमसिंग त्याचबरोबर परिसरातील नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठी उपस्थिती लावली होती। लाडूचे वाटपही या निमित्ताने करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान शिवजयंतीचे महत्त्व विशद करताना वक्त्यांनी सांगितले की शिवजयंती केवळ एक उत्सव नसून तो स्वराज्य निष्ठेचा आणि धैर्याचा वारसा जपण्याचा दिवस आहे। आजच्या काळात महाराजांचे गड किल्ले संवर्धन, जलव्यवस्थापन आणि गनिमी काव्यांचे तंत्र समजून घेणे ही काळाची गरज आहे। न्यू आर्या फाउंडेशन, सुहास बापू चाकणकर मित्र परिवार यांनी या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवून महाराजांच्या लोककल्याणकारी विचारांना उजाळा दिला। आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांसाठी स्वाभिमानाचा अभिमानाचा दिवस आहे। कारण का स्वराज्य निर्माण करण्यासाठी 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केले। त्या स्वराज्य निर्माण करत असताना सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन त्यांच्या बरोबर समविचाराने स्वराज्याची एक स्थापना शिवाजी महाराजांनी केली। आणि आजच्या या युगामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धायरी या ठिकाणी आज आपण शिवजन्मोत्सव सोहळा साजरी केलेला आहे। शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपला धायरी हा परिसर एकदम असा सजलेला गजबजलेल्या वातावरणामध्ये झालेला आहे। त्यामुळे इथून पुढे सुद्धा स्वराज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली, तसेच आपण इथून पुढे सर्वांनी हिंदू म्हणून स्वराज्याची निर्मिती स्थापन करण्याची आवश्यकता भासते। त्यामुळे आज आपण सर्व एकत्र येऊ आणि इथून पुढच्या काळामध्ये शिवजयंती महोत्सव हा असाच भव्य दिव्य स्वरूपाचा साजरा झाला पाहिजे, एवढीच ग्वाही देतो। की मी माझं भाग्य समजतो की मी आज शिवजयंतीला या उपक्रमाला या सोहळ्याला स्वतः उपस्थित राहून शिवरायांची आरती केली आणि विशेष आभार आपल्या सर्व शिवभक्तांचे आणि शिवप्रेमी लोकांचे, शिववंदना मित्र परिवाराचे की ज्यांनी हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट रीतीने अरेंज केला आणि लोकांना किंवा शिवप्रेमींना ऑपॉर्च्युनिटी दिली की सगळ्या गोष्टी किती शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि व्यक्तित्व लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेणं ही सगळी गोष्ट आपल्या समाजात रुजवणं, ह्या सगळ्या गोष्टी शिववंदना परिवार सातत्याने करत आहे आणि वेंकटसाई होंडा यांच्या प्रित्यर्थ या सर्व कामात त्यांचा अग्रणीय सहभाग असतो। त्यांच्याबद्दल एक विशेष आभार। छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता पुण्यात। त्यांचा जन्म झाला मराठा साम्राज्य पुढे घेऊन जाण्यासाठी। आजच्या तरुणांनी त्यांच्याकडनं फक्त एकच गोष्ट शिकावी, लढाई नाही करायची, कुठेही जाऊन झुंडात नाही जायचं, फक्त त्यांचे विचार पुढे घेऊन जायचे। त्यांचे विचार काय आहेत की सगळ्यांना एकत्र समान घेऊन जायचं, कुठेही जातीवातीचा वाद नाही करायचा, जातीवातीमध्ये लोकांना भेदभाव नाही करायचं, सगळ्या लोकांना एकत्र घेऊन चालायचं। नमस्कार। फाल्गुन वद्य तृतीया अर्थात शिवजयंतीचा हा जो लोकोत्सव आहे तो महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात साजरा होतो। याच लोकोत्सवामध्ये वेंकटसाई होंडातर्फे आज मोठ्या प्रमाणात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला। या ठिकाणी शिववंदना, आरती व प्रसाद वाटप आणि पुस्तक वाटप असा कार्यक्रम करण्यात आला। अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते, तर त्या सर्वांचे मी वेंकटसाई होंडा व न्यू आर्या फाउंडेशनच्या वतीने आभार मानतो। हा उत्सव म्हणजे वर्षभराची प्रेरणा आणि ऊर्जा मिळवण्याचा दिवस आहे आणि तो आम्ही मोठ्या आनंदात साजरा केला। न्यू आर्या फाउंडेशन व वेंकटसाई होंडा तर्फे शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा।